सर हे सर्व खेळपट्टीचं आयोजन नियोजन त्याचवेळी खेळपट्टी कशी आहे त्यावरती या दिवसामध्ये चेंडू कशा पद्धतीने पाहायला मिळते यांची सगळ्यांची रचना करताना पाहायला मिळत आहे। चला काही क्षणात सामन्याला सुरुवात होते। आज भारतीयांसाठी सर काळा दिवस जो पुलवामा हा हल्ला झाला त्यामध्ये काही जणांचं घरही उद्ध्वस्त झाले, काहीकांचे पती काहीकांचे डोक्यावरचं छप्पर कुठेतरी आपल्याला एक काळा दिवस म्हणून या दिवसाला आपण जाणला जातो। त्यांनाही त्या शूर जवान वीरांना या स्पर्धेच्या वतीने खूप सारं श्रद्धांजली वाहूया की आपल्या देशासाठी जे लढले। आज आपण इथे आहोत, आज मोकळ्या मनाने फिरतो याचं मूळ कारण शूरवीर जवान आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला काळा दिवस पाहायला मिळाला। व्हॅलेंटाईन डे आहे जरूर, परंतु त्यापेक्षा आपल्याला जवान खूप महत्त्वाचे असतात। आणि काही क्षणात आपण स्पर्धेला सुद्धा सुरुवात करतो। आज चौथा दिवस ज्या ठिकाणी चौथ्या दिवसातील पहिली लढत एका बाजूला प्रिया 11 सुकापूर त्याच्या विरोधात वाकस संघ आपल्याला पाहायला मिळेल। आमच्या समोर आजच्या दिवसामध्ये एक सिनियर समालोचक वामनजी दरोडा सर आपल्याला जे पेन गळूवाडी या गावाला ते बिलॉंग करतात। अगदी अनेक वर्षाचा अनुभव, अनेक वर्षाचा क्रिकेट खेळण्याचा अनुभव, समालोचन करण्याचा अनुभव किंबहुना मोठमोठ्या स्पर्धा करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि ते आजच्या दिवसामध्ये आमच्या समोर जोडले गेलेत। त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन करूया आणि थोड्याच वेळात आपण सामन्याला तुझा सुरुवात करतो। त्यावेळी स्कोरिंगच्या भूमिकेत गत वर्षी सुद्धा आम्हाला ज्याने खूप मोठा आधार दिला अर्थात विशालजी वाघमारे सर आमच्या समोर स्कोरिंगच्या भूमिकेत जोडले गेले। त्याचवेळी आमच्या समोर केटीसी लाईव्ह ही वाहिनी आपल्या समोर जोडले गेले जी चांगलं कामकाज क्लॅरिटी विथ क्वालिटी या सगळ्या गोष्टींची ज्या वाहिनीने दखल घेतली आणि आदिवासी खेळाडू घडवण्याचं काम सातत्याने केटीसी लाईव्ह ही वाहिनी नेहमीच करत असते। जास्तीत जास्त आदिवासी समाजाला ते प्राधान्य देतात किंबहुना जे खेळाडू दडतायत त्यांना कुठेतरी उजाळा देण्याचं काम सातत्याने केलं जाते। चला लवकर थोडं स्पीडअप करा कारण सामन्याला उशीर झालाय। मित्र म्हणेन संध्याकाळी जास्तीत जास्त उजेडामध्ये जर का सामने खेळली तर मजा येते मित्रांनो क्रिकेटला। यस बॉल द्या बॉल मॅन, आपण बॉल पूर्वा पंतांच्याकडं। आयोजकांच्या माहितीनुसार सर जो पहिला सामना आहे ना तो आपण 5 षटकाचा खेळतो। 5 षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणून पहिलं षटक खेळवलं जाईल, तदनंतर दुसरे षटक सुद्धा पॉवर प्लेचं P2 म्हणून आपण दुसरे षटक खेळवणार आहोत आणि तदनंतर जे सामने होतील ते पवार सर 4 षटक 4 षटकांचे राहतील। याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची। पहिल्या इनिंग साठी आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकणार आहोत अर्थात वामनजी दरोडा सर। धन्यवाद। हा धन्यवाद नरेश सर। खास करून आज हा पहिला सामना आजचा चौथ्या दिवसामधला पहिला सामना ह्या मैदानामध्ये खेळला जातोय। प्रिया 11 सुकापूर दरम्यान स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस याच्यामध्ये हे क्रिकेटची लढाई चालू होते। या मैदानामध्ये जर का आपण विचार केला टॉस जिंकल्याच्या नंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजी पाचारण केले वाकस या टीमला। 5 षटकांचा पहिला सामना राहील। 2 षटक ही सर्कल यार्ड मध्ये खेळले जातील, नंतर मात्र सर्कल यार्डची पाबंदी उठवली जाईल कारण पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज आपली पॉवर ह्या मैदानामध्ये वापरले जात आहेत का हे आपण पाहणार आहोत। कारण जर का विचार केला ही फार मोठी स्पर्धा आहे मित्रांनो। या रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीगची वाहवा का केली जाते याचं जिवंत उदाहरण ह्या मैदानामध्ये पाहतोय।
यस ग्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुण सिग्रोदेव सर्व कार्य सुसर्वधा. देवा तुझ वंदितो गणराया. 64 कला आणि 14 विद्यांचे अधिपती म्हणजे मित्र हो गणपती. त्या गणपतीला यस मानवंदना करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूया आणि चला जाऊया मैदानाकडे. ग्रीन सिग्नल पहिले षटक फेकण्याकरता गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आलाय. अजय पहिला चेंडू ब्लॉकचा चेंडू खोलीवर चेंडू होता खोदून काढलाय सरळ चेंडू निघून चाललाय वाईट लॉंग आपला येतोय. पहिल्या चेंडूला केलाय कडा पहार चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार. डीजे बघा मी मगाशी म्हटलं होतं ना सबस्क्राईब वाढले जातील. का वाढली जातील त्याला कारणच ते आहे की जसं जसं दुपारचं सत्र येईल जवळ तसं तसं सबस्क्राईब वाढले जातील. लाईन काय घडलं मैदानामध्ये. एमएस दादा डेफिनेट हिट फर्निचरला केले जाते भावा डिस्ट्रॉयज. फलंदाज होतोय दांडे गोल करना चाहते तो शॉर्ट गोल हो गए मिस्टेक बोल भावा तेरी दांडे गोल. पहिला चौकार मारला नंतर काट्यानं काटा काढला आणि पहिला विकेट जातो बॅक टू द आउट. डीजे थँक्यू या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता पिंटेशेठ वाघमारे यांचंही आगमन झालंय. त्यांनाही विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. पिंटेशेठ वाघमारे प्रमोदला प्रमोट केलंय. वन डाऊनला फलंदाज झालाय. ज्या वेळेला वन डाऊनला फलंदाज येतो त्या वेळेला आपण पाहिलंय की विराट कोहलीची भूमिका. ज्या वेळेला विराट कोहली वन डाऊनला येतोय त्यावेळेला इंडिया टीमला एक मजबूत अशी धावसंख्या उभी करण्यामध्ये सातत्यानं त्याची कामगिरी आपण इंडिया टीम कडून खेळताना पाहिले. परंतु ती वन डाऊनची भूमिका मात्र पार पाडली जाणार का या मैदानामध्ये. वन डाऊनला आलाय प्रमोद आणि कल्पेश ही जोडसाकला मैदानावर. तर गोलंदाज ट्रॅकवर अजय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा प्रमोद साठी. यस हाफ टॅकचा चेंडू निघून चालला गोलीच्या वेगानं झापूक झुपूक करत डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघा पहिल्या चेंडूला चौकार खाला त्याच्यानंतर काय अजय गोलंदाजानं कमबॅक केला कारण नंतरच्या चेंडूला विकेट प्राप्त केला आणि तिसरा चेंडू या ठिकाणी डॉट काढलाय. अजय ओव्हर द विकेट मारा. आडव्या पट्ट्याने खेळलाय पटका बसला शॉर्ट फाईनला काय घडलं परंतु तद्वर मिळते या एक सिंगल आणि सिंगल धावसंख्या एक बाद टोटल होती या वाकस टीमची 5. स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस एक बाद 5 धावसंख्या आली या स्कोर कार्डवर. अजय पुढचा चेंडू कल्पेश. ओहो कल्पेश दादा कहीं भी निगाह कहीं भी निशाना देखता है जिलेबी मांगता है भजिया. डॉट चेंडूची सांगता होताना P1चं पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या फलंदाजानं थोडीशी पहिल्या चेंडूला पॉवर वापरली त्याच्यानंतर पॉवरची बत्ती गोल केली. मित्र म्हणेन गोलंदाज अजय ह्या गोलंदाजानं. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. स्लॉन चेंडू होता फटका बसला उंची जास्त लांबी कमी क्षेत्रक्षण खाली येतो. दुसरा विकेट कल्पेश बॅक टू डग आउट. 2 बाद धाव संख्या 5. डीजे थँक्यू डीजे. प्रिहा 11 सुकापूर पहिले षटक P1चं पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आला होता. अजय आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5 आणि 2 विकेट प्राप्त केल्या अजय ह्या गोलंदाजानं. काय सुरेख मित्र म्हणेन गोलंदाजी आतापर्यंत या मैदानामध्ये पाहतोय अजय ह्या गोलंदाजाची.
तर असं वाटत होतं पहिला मोठा फटका आला, त्याच्यानंतर मात्र कुठेतरी अजयची लेंगलाईन बिघडली जाणार काय. परंतु अजय सारखा एक मातबर गोलंदाज आहे, त्याने दाखवून दिलं की पहिल्या चेंडूला जर मी मार खाला तरी नंतर मी मात्र त्या विकेटचा पत्ता गुल करेन, आणि ते दाखवलं ह्या मैदानामध्ये गोलंदाज अजय ह्या गोलंदाजानं. न्यू बॅटर इनायत नंबर 4 वर आलाय योगेश. यस, मॅन फ्रॉम कोंबळवाडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्यानं कोंबळवाडी टीम कडून खेळताना पाहिले योगेश या फलंदाजाला. परंतु आता मात्र खेळावं लागतोय सूर्य हरिमिरकुटे प्रतिष्ठान वाकस या टीम कडून. परंतु गोलंदाज न्यू गोलंदाज सुदाम. यस, मॅन फ्रॉम खांदा ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्यानं ह्या खेळाडूला पाहिलंय खांदा ह्या टीम कडून खेळताना. परंतु आता मात्र प्रिया 11 सुकापूर टीम कडून खेळताना पाहतोय. एका बाजूला फलंदाज प्रमोद, तर न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय योगेश. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, मिस केला जातोय या फलंदाजाला. पिटूचं दुसरं षटक या ठिकाणी फेकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू, परंतु स्ट्राईक वरती फलंदाज आहे प्रमोद दादा तुला प्रमोट व्हावा लागेल या मैदानामध्ये, कारण 2 विकेट आणि 5 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट फाईनला चेंडू निघून चालला. एक सिंगल धावसंख्या मात्र मिळते आणि सिंगल ना टोटल धावसंख्या होते या स्कोर कार्डवर 2/6 अशी धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. माझ्यासोबत रोहा विभागाचा एक गोड आवाज आमचे नरेजी सर माझ्यासोबत जोडले जाणार आहेत. आज दिवसभरामध्ये त्यांचा गोड सुमधुर आवाज मित्रांनो आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम केटीसी लाईव्हच्या माध्यमातून केले जाणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय सुदाम मॅन फ्रॉम खांदा ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना पनवेल खांदा टीम कडून खेळताना सातत्यानं पाहिलंय. पण आता खेळावं लागतं मित्रांनो प्रिया 11 सुकापूर टीम कडून. पिटूचं दुसरं षटक हाताळताना आतापर्यंत सुरेख भन्नाट गोलंदाजी पाहतो या मैदानामध्ये. सुदाम या गोलंदाजी ओव्हर द विकेट मारा. ओहो सुपला, काय करायचा वेगळा प्रयत्न केला होता या फलंदाजानं. सुपला मात्र थोडासा नाहीतर झोपला असता, कारण आम्ही नेहमी म्हणतोय रिक्स असते मित्रांनो या खेळाडूमध्ये. परंतु कुठेतरी खूप शॉट, म्हणजे काही क्रिकेटमध्ये वर्ड आहे आमचे योगेश भाई वाघ नेहमी म्हणतात सुपला, तर काही नामवंत कॉमेंटर म्हणतात खूप शॉट. परंतु हा प्रयत्न चांगला केला होता. पुढचा चेंडू मात्र हा थोडासा गल्ली पॉइंट खेळून काढलाय. एक सिंगल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल आणि सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 2/7 2 विकेटची 7 सुटले मित्रांनो, 2 विकेटची 7 सुटले. सुदाम गोलंदाज ट्रॅकवर आहे, एक चांगली गोलंदाजी सातत्यानं त्याच्याकडून आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा, स्ट्राईक वरती फलंदाज यस आडव्या पट्ट्यानं मारलाय, चेंडू निघून चालला डीप स्टार लेग बाउंड्रीच्या बाहेर. दमदार आर पर या पहिल्या सामन्यामध्ये येतोय पहिला षटकार. डीजे दुसरा काय येतोय का षटकार. यस बॅक टू बॅक प्रमोदने केलं स्वतःला प्रमोट. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय लय भारी आर पार कडक 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 षटकार रे डीजे.
टर्न वॉच केलं, थांबला, आला, पाहिला आणि काय प्रमोदने 2 लगातार षटकार मारले. 19 धाव संख्या होती. 2 बाद 19 वाकस टीमची धाव संख्या. प्रिया 11 सुकापूर विरुद्ध खेळत असताना धाव संख्या झाल्या मित्रांनो 19. 2 फलंदाज ताबडतोब बाद झाले होते. त्याच्यानंतर मात्र जबाबदारी आली होती प्रमोद आणि योगेश ह्या फलंदाजावर, परंतु प्रमोदने मात्र एक चांगली फलंदाजी साकारले मित्र म्हणेन या मैदानामध्ये. काय लगातार बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आणि धाव संख्येला आकार आणण्याचं काम केलंय. जी पडझड झाली होती त्या पडझडीला थांबवण्याचं काम केलंय या फलंदाज प्रमोद यानं. काय जबरदस्त आहे प्रमोद बाबा. या मैदानामध्ये थोडी थोडी का होईना चालायला लागली तुझी हवा. बॉल द्या. इस बॉल 19 धाव संख्या होते स्कोर कार्डवर. पिट्टूचं दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकाराने धावा वसूल केल्यात प्रमोद ह्या फलंदाजानं. लगातार 2 षटकार मारल्याच्यानंतर धाव संख्येला एक आकार आलाय मित्र म्हणेन, कारण थोडासा अडचणीमध्ये सामना होता. अडचणीमध्ये संकटमोचक म्हणून आला हा खऱ्या अर्थानं प्रमोद आणि स्वतःला सिद्ध केलं. प्रमोद केलं आणि 2 षटकार लगातार ठोकल्याच्यानंतर धाव संख्येला आकार आणलाय. 2 षटकाचा खेळ खाल्लास, धावा झाल्या स्कोर कार्डवर 19. तिसरे षटक घेण्याकरिता हाताळण्याकरिता गोलंदाज अजय. ह्या गोलंदाजानं पहिले षटक पहिले षटक फेकलं होतं. यस मात्र हवेमध्ये चेंडू खेळलाय. झेल टीमला झेल सुटलाय, मात्र झेल सुटलाय, जीवदान मिळालंय फलंदाज योगेश याला. खरं एका बाजूला योगेश आहे, दुसऱ्या बाजूला प्रमोद आहे आणि गोलंदाज ट्रॅकवर वैयक्तिक दुसरा आणि सांख्यिक तिसरं षटक हाताळताना प्रिया 11 टीम सुकापूरचा हा गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय अजय याला. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं पनवेल खांदा टीमकडून खेळताना पाहिलंय. हो सूर्य कव्हरला चेंडू खेळून काढलाय, कव्हरला उडवला, डीप कव्हरला चेंडू येतोय अलंद कार्पेट, परंतु तद्वर या चित्याच्या चपळानं 2 धावा. भाग मिल्का भाग भागम भागचा जमाना या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांना धाव संख्या होते या स्कोर कार्डवर 23. 23 धाव संख्या झाल्या या स्कोर कार्डवर. कारण प्रमोद आणि योगेश सरळ पॅडवर आदळा. यस लेग बिफोरची विकेट, उंगली उठी, दुर्घटना घटी, फलंदाज जाणार बॅक टू टेक आउट. विकेट क्रमांक 3 आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 23 डीजे. तुला ऐकून का घेतलं, तुला जावई करून का घेतलंय? कारण मैदानामध्ये इनायत नंबर 5 वर येतोय जावई म्हणजे ऐकून खेळाडू प्रकाश पारधी. धावा 3 बाद 23. 23 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर. सुंदर असं नियोजन, उत्कृष्ट दर्जाचं साऊंड सिस्टीम आपण या मैदानामध्ये स्वरूप डीजे. त्याला नक्की 100% मार्क असणार आहेत. परंतु मैदानामध्ये काय घडतोय, अजयने मात्र विकेट प्राप्त केलाय. अजय याने पहिला विकेट सुद्धा पहिल्या षटकामध्ये प्राप्त केलं, तर दुसरा षटक या वेळेला वैयक्तिक घेतलं आणि सांख्यिक तिसरं षटक ची जबाबदारी कॅप्टनने आपल्यावर सोपवली. त्यावेळेला मात्र एक चांगली गोलंदाजी या मैदानामध्ये पाहतोय अजय. ह्या गोलंदाजाची प्रकाश पारदे स्ट्राईक वरती आहे. पुढचा चेंडू यस आल्या दुधारी तलवार. क्या बात आहे. आल्याच मात्र प्रकाशनं एक वेगळा अँगल वापरण्याचं काम केलं होतं, एक वेगळा फटका खेळण्याचं काम केलं होतं. सुजितला या ठिकाणी आमंत्रण केलं होतं, परंतु लगे तो जगे नाही तर प्रकाश भावा आपली खुद की बर्बादी. पुढचा चेंडू अजय. हो यस लावडा पिल उत्साह जास्त, अजय भावा विश्वास कमी.
काय जबरदस्त लावडापील केली होती. दबाव आणि दबाव टीके कुंगळे साहेब यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज अजय ह्या गोलंदाजानं डॉट चेंडूची सांगता होते. काय तिखट मारा करतोय, काय वेगावर स्वार झालाय वेगवान गोलंदाज अजय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पनवेल खांदे टीम कडून खेळतोय, परंतु आता मात्र प्रिया 11 सुकापूर टीम कडून खेळतोय. यस, वेगळा अँगल चेंज केला होता, स्लॉन यॉर्कचा वापर केला होता, डायरेक्ट हिट केलंय काय, परंतु तद्वर पॉपिंग क्रीज मध्ये दाखल होतोय फलंदाज. एक सिंगल आणि सिंगल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 24. धाव संख्या 3 षटकाचा. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 विकेट बॅक टू टेक आउट झाल्यात. वाकस आणि प्रिया 11 सुकापूर याच्यामध्ये हे क्रिकेटचं दौंड युद्ध वर लढाई चालू आहे. आजचा चौथा दिवस, चौथ्या दिवसामधली पहिली लढाई या मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन षटक बॅलन्स, 2 षटक बाकी आणि 12 चेंडूमध्ये कितीपर्यंत धावांची मजल मारली जाते, कितपर्यंत टार्गेट सेट केलं जातोय. कारण जास्तीत जास्त धावा बनवणं फार महत्वाचं असणार आहे ते वाकस टीमला. कारण आपल्या समोर प्रिया 11 सुकापूर टीम आपल्या समोर खेळणार आहे. येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त टार्गेट सेट करणं फार गरजेचं असणार आहे. कारण दुसऱ्या दिवसामध्ये नरेश शिसरा मी पाहिलं होतं, 3 षटकामध्ये जवळजवळ 52 धावा ह्या मैदानामध्ये पाहिल्या होत्या आणि दुपारच्या सत्रामध्ये 28-29 षटकामध्ये होत होत्या. आणि शेवटचा सामना होता आणि शेवटच्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये 52 धावा ह्या मैदानामध्ये आम्ही पाहिल्या होत्या. मोहन पारदी काय जबरदस्त खेळ दाखवली होती या मैदानामध्ये मोहननं. माथेरान रायडर सुनील बघा बघा, तिसरा गोलंदाज सुद्धा खांदर टीमचा आम्ही पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या खेळाडूंना सातत्यानं पाहिलंय आपण खांदर टीम कडून खेळताना. सुनील गोलंदाज ट्रॅकवर येतोय, परंतु आता या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळावा लागतोय प्रिया 11 सुकापूर टीम कडून. सुनील वैयक्तिक पहिला आणि सांगतो की 4थं षटक हाताळण्याकरता 24 धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. 24 लावावं लागेल मित्रांनो जोर, कारण का समोर सुकापूर टीम आहे आपल्या अगेन्स्ट. पुढचा चेंडू सुनील पहिला चेंडू फेकतोय 4थ्या षटकामधला. अक्रॉस द लाईन, उंची गाठले, लांबी कमी, क्षेत्राच्या खाली जल सुटलाय. काय घडलं, टांगा पलटी, घोडा फरार झाला. 1 धाव मिळते मात्र. या 1 धावेने धाव संख्या होती 25. पाव शतक लागलं जाते या स्कोर कार्डवर. 3 बाद 25. प्रकाश असेल किंवा प्रमोद असेल. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय प्रमोदच्या बॅट मधून आम्ही मैत्रीण पाहिले, बॅक तुम्ही षटकार पाहिले. यस प्रमोद, क्या बात है, प्रमोद ऑन द फायर. चेंडू चालला बाउंड्रीच्या बाहेर, जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक षटकार रे डीजे. थँक्यू डीजे. प्रमोदची हॅट्रिक, षटकांची हॅट्रिक झाले प्रमोदची, कारण लगातार 3 षटकार. याच्या पहिल्या षटकामध्ये त्याने लगातार 2 चेंडूला 2 षटकार. नंतर 4थं षटक चालू झाला आणि पहिला चेंडू त्याला खेळायला मिळाला आणि त्या चेंडू नाव देखा ताव देखा, चेंडूला पाडलं आउट ऑफ द पार्क. येतो षटकार आणि षटकाराचे सण धाव संख्येमध्ये बढोतरी केली जाते. धाव संख्येमध्ये बदल केला जातोय. टोटल 31 धाव संख्या झाल्या. प्रमोद भावा, मैदानामध्ये तुझी धावा. काय जबरदस्त फटकेबाजी पाहतोय प्रमोद या फलंदाजाची. आता मात्र यस ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. खराब चेंडू पडला जातोय. 32चा आकडा येतोय या स्कोर कार्डवर. 3 बाद 32 अशी धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. 3 बाद 32. प्रिया 11 सुकापूर दरम्यान वाकस त्याच्यामध्ये उंची जास्त, लांबी मोजावी लागते. लांबी किती आहे
परंतु षटकार. यस, हा सुद्धा षटकार. प्रमोद नावाचं वादळ आलंय. हे वादळाला कोण शांत करणार? काय जबरदस्त माहिती, एक फटके पाहायला मिळतात. देऊया डीजेला संधी. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. लगे रहो मुन्ना भाई. काय जबरदस्त फटकेबाजी पाहतोय प्रमोद ह्या फलंदाजाची. 38 धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. 38 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. सुनील गोलंदाज ट्रॅकवर येतोय. ओव्हर द विकेट मार्या प्रमोद साठी. ओ हो वेगानं चेंडू फेकला. थोडस मित्र म्हणेन 120 या 130च्या रॅपिडने चेंडू फेकला या मैदानामध्ये गोलंदाज सुनील ह्यानं. कारण समोर एक ताकदवर फलंदाज आहे जो इन ऍक्शन मध्ये आहे. प्रमोद ह्या फलंदाजाला आपण पाहतोय काय जबरदस्त लाभ करतोय. चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवतोय. पुढचा चेंडू सुनील ओव्हर द विकेट मार्या. आयास सरळ चेंडूला डीप काऊ आणि लॉंगनला झेल टिपला जातोय फलंदाज बाद प्रमोद. डीजे थँक्यू डीजे. फार मोठे योगदान आहे या फलंदाज प्रमोदचं. 10 चेंडूचा सामना केला, 10 चेंडू फेस केले आणि 26 धावा बनवल्या आणि विकेट देऊन तंबूच्या आसऱ्याला आला आणि टोटल धावसंख्या 38 झाले. त्याच्यामध्ये फार मोठी योगदान आहे या फलंदाज प्रमोदचं. काय जबरदस्त. नो बॅटर हिरामन. हिरामन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजूनपर्यंत सुनील ह्याला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या सांख्यिकी 4थं षटक हाताळताना हिरामन नाईक हा रायगड टीम मध्ये खेळताना. परंतु आता काय घडलं मैदान आपण पाहतोय. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पडलाय. सुनील यानं थोडीशी चूक केली आणि चुकीला माफी नाही. यावांतर धावणे भर पडले होते. धाव संख्या होते स्कोअर कार्डवर 39. हिरामन हा मात्र रायगड टीम मध्ये खेळताना या खेळाडूला आपण पाहिलंय. पुन्हा वाढवा लगातार 2 कारण समोर ताकदवर फलंदाज आहे हिरामन नाईक. हिरामन नाईक हा एक ताकदवर फलंदाज आहे. कदाचित गोलंदाजाची लाईन बिघडवण्याचं काम करतो. 40चा आकडा आला या स्कोर कार्डवर. या सापट्याकरता चेंडू आहे सरळ ऑन साइडला चेंडू खेळून काढला. अंडराचा फटका पाहिला. शॉर्ट मिडॉलला चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी ताकदीची फिल्डिंग पाहिली. एक सिंगल आणि सिंगलनं धाव संख्या होते 41 या स्कोर कार्डवर. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 3 विकेट बॅक टू टेक आउट आणि धाव संख्या झाले या स्कोर कार्डवर 41. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 41 स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर कोणाकडे सोपवली जाते. 4 विकेट. यस 4 विकेट गेल्यात. 4 विकेट बॅक टू टेक आउट झाल्यात आणि 41चा आकडा आणि 4 षटकांचा खेळ खल्लास झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 41चा आकडा आलाय. अंतिम ओव्हर शेवटचा ओव्हर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोण येणार आहे? कारण त्याच्यावर फार मोठी धुरा, फार मोठी जबाबदारी कॅप्टन सोपवलं जाणार आहे. कारण समोर हिरामन नाईक आणि प्रकाश पारधी सारखे दोन्ही, एका बाजूला आयकॉन खेळाडू तर दुसऱ्या बाजूला ताकदवर खेळाडू हिरामन नाईक रायगड टीम मध्ये खेळताना पाहतोय आपण हिरामन नाईकला. तर प्रकाश पारधी हा आयकॉन खेळाडू आहे. दोघेही ताकदवर खेळाडू ह्या मैदानामध्ये आहेत. मिलिंद गोलंदाज ट्रॅकवर अंतिम आणि फायनल ओव्हर फेकण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आला. मिलिंद दादा तुझ्यावर भरोसा आहे. या कॅप्टनने तुझ्यावर भरोसा ठेवलाय. प्रिया 11 सुकापूर टीमच्या कॅप्टनने तुझ्यावर भरोसा का ठेवलाय हे तुला साध्य करावं लागेल ह्या मैदानामध्ये. कारण अंतिम षटक शेवटचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट एन्काउंटर तुझ्याकरता या मैदानामध्ये बोलवलंय.
ते साध्य करणार का? करावं लागेल बाबा, कारण ही फार मोठी लीग आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरं, आणि तिसऱ्या पर्वामध्ये तुला चमकावं लागेल. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर एस गोलंदाज पुढचा फायनल षटक एस फायनल षटक शेवटचा डेथवर स्पेशलिस्ट गोलंदाज ट्रॅकवर आला मिलिंद. बघा मिलिंद काय करतोय. यस आडव्या पट्ट्याने बॅटच्या स्क्वॉड मध्ये, परंतु काय घडलं, काय बिघडलं, फार मोठे वाघाला टाकलं पिंजऱ्यामध्ये. कारण जबरदस्त या ठिकाणी पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूला विकेट प्राप्त केला मिलिंद ह्या गोलंदाजानं. डीजे वाजवा. थँक्यू डीजे. थोडासा यस डाऊटफुल गोलंदाज मात्र या ठिकाणी ऍक्शन दाखवण्यात आले. आपण चेक करा अध्यक्ष साहेब. आपण या आमच्या टिके कुरुंगले सर असतील, अविनाशजी पारंगे सर असतील. खऱ्या अर्थानं सलग 3 पर्वामध्ये त्यांचा सहकार्य आमच्या आदिवासी रायगड प्रीमियर लीगला लाभलंय. त्यांचे आम्ही जेवढं कौतुक करू तेवढं थोडंच आहे. थोडं थांबायचंय. यस अतिशय भन्नाट ही स्पर्धा आपण पाहतोय. जर का विचार केला, अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये तळ्यागाळातील खेळाडूंना एकत्र करण्याचं काम केलंय. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलंय आमच्या संपूर्ण आदिवासी बांधवाने. मित्रांनो, आम्हा सर्वांना गर्व आहे की आपले यंग टॅलेंट, यंग पिढी एक चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळते, कबड्डी स्पर्धा खेळताना पाहायला मिळते. म्हणजे अनेक हे सातत्यानं खेळाडू घडवण्याचं काम आमच्या आदिवासी समाजामध्ये केलं जातोय. फेर डिलिव्हरी ओके. मिलिंद मिलिंद, परंतु हिरामन नाईकला बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवला. टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 41. स्लॅप केलंय, उडून दिलंय, चेंडू निघून चाललाय, सरळ जाऊन धडकतोय बॅनरवर. हा येतोय दमदार आर पार कडक कडक षटकार. षटकाराचं साण धाव संख्या 5/47. डीजे
यस फेअर डिलिव्हरी, परंतु काय लाभ केलं फलंदाज विजय. 47 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर. 50च्या नजदीक वाकेश येताना आपण पाहतोय. मिड राऊंड विकेट. ओहो, आता मात्र कुठेतरी अति घाई संकटात जाई मित्र म्हणेन विकेट द्यायला मजबुरी केलं. विजयने षटकार खाला, मात्र रनआउटची विकेट आता देऊन तंबूच्या आसराला येतोय. 6-47 अशी धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. 6-47 देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे. काय जबरदस्त धून आपण या ठिकाणी वाजवलीत. पर्व तिसरं आणि तिसऱ्या या पर्वामध्ये काय आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा गाजावाजा. यस, माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय आदरणीय दामोजी खैर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असणार आहे साहेब आपण सन्मानपूर्वक या. आमचे विष्णूजी खैर साहेब यांचे वडील आहेत आणि ते समाज कल्याण सभापती असताना आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये जात असताना जे मनामध्ये मित्रांनो गर्व व्हायचा ना, तो खऱ्या अर्थानं आज ही आमचे सभापती आपल्या माणसासाठी आपल्या माणसासोबत नाळ जोडणारे आमचे माजी सभापती सन्माननीय आदरणीय दामोजी खैर साहेबांचे ह्या ठिकाणी आगमन झाले. दुसरे धावसडे बरोबर. यास 2 धावा चित्याच्या चपळानं पूर्ण केल्या जात आहे. धावसंख्या टोटल 49 धावसंख्या झाल्या. मिलिंद गोलंदाजी ट्रॅकवर आहे. प्रिया 11 सुकापूर टीमचा गोलंदाज तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय प्रकाश पारधी याला. प्रकाश दादा ऐकॉन खेळाडू आहे, ताकदचा वापर करावा लागेल. फनफूटवर गेला होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. रनआउटची विकेट. सरांडर व्हावं लागलं. काय करायचं, कुठे जायचं, इकडे जाऊ तिकडे जाऊ आणि अतिघाई मित्र संकटात जाई. विकेट जातोय. प्रकाश पारधी बॅक टू द आउट. डीजे थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं मित्रांनो वडिलांचा वारसा घेऊन आमचे विष्णूजी खैर सर असतील, रमेशजी खैर सर असतील, खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्या वडिलांचं नाव या समाजामध्ये उज्ज्वल करण्याचं काम आता त्यांची मुलं करत आहेत. तर आम्ही नेहमी म्हणतो पुत्र व्हावा ऐसा मुंडा त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. आणि विष्णूजी खैर सर तुमचं नक्कीच आम्ही कौतुक करू, कारण तुमचे वडील आज या व्यासपीठावर येऊन ही मॅच बघतायत. यस, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवर तब्बल 49 गाठावी लागेल ती खऱ्या अर्थानं प्रिया 11 सुकापूर टीमला. तर हा टार्गेट जो सेट केलाय तो चेस केला जाणार की डिबेट केला जाणार. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही ऐकत राहा नरेजी सरांचा आवाज आणि तुम्ही पाहत राहा मित्रांनो केटीसी लाईव्ह. तोपर्यंत मी थोडासा घेतो या ब्रेक. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. प्रथमतः सर्वांना या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करूया. आज आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय.
आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरे 2025 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात अध्यक्ष महादेवजी पिरकट सर, त्यांच्या समवेत उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत शरदजी ठोंबरे सर, सचिव शरदजी वाघे सर आणि खजिनदार विष्णू खेर सर, सल्लागार प्रकाश पवार सर. या संपूर्ण टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 5 पांडव आणि या 5 पांडवांची कला आज या तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिथे आई एकविरेला एक साकडं घालूया सर की या स्पर्धेला कुठलाही गाळगोट न लागो आणि ही स्पर्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोशात आणि संपन्न व्हावी. आज चौथ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला प्रिया 11 सुकापूर, त्याच्या विरोधात स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस, या 2 संघांमधली जगदोजहद आपण पाहतोय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये तसं पाहिलं ना तर 49 धावा आल्यात. 50चं टार्गेट सेट केलंय. अर्थात प्रिया 11 सुकापूर या संघाला ज्या ठिकाणी संपूर्ण स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय जी KTC लाईव्ह या चॅनेलवरती कव्हर केली जाते आहे. अर्थात ज्यावेळेस पहिला चेंडू पडला, पहिल्या चेंडूवरती 150 व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले होते. हीच तर खासियत आहे KTC लाईव्हची. ज्या ठिकाणी स्कोरिंगच्या माध्यमातून आपल्याला विशालजी वाघमारे सर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं स्कोरिंगचं काम आणि आमच्या आवाजाची काळजी डीजे स्वरूपच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगली गाणी, त्याच वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचं आभार मानूया तितकंसं आपल्याला दामुखेर सुद्धा या स्पर्धेमध्ये उपस्थित झालं. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करूया. उतारदाचा खेळ ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती जोडला गेलोय. मी मित्रांनो समालोचक नरेश शेत, मॅन फ्रॉम निवी रोहा, तुमच्या समवेत जोडला गेलोय आज 4थ्या दिवसासाठी. आणि 4थ्या दिवसामध्ये पहिली लढत ज्या ठिकाणी उतारदाचा खेळ आपण ऐकणार आहोत. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 49 धावा आल्यात. पंचांचा इशारा आलाय ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला आपण सुदामला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडसाठी राजेश, गोलंदाजी ट्रॅकवरती हिरामन. ज्या खेळाडूनं रायगड जिल्ह्याचं क्रिकेट खेळलं, रायगड जिल्ह्याचं क्रिकेट खेळता खेळता महाराष्ट्रभर ज्या खेळाडूचं नाव झालं, तोच मैदानामध्ये हिरामन गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं P1चं षटक ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहिलीत ना तर एक्स्ट्रा कव्हर लगावण्यात आलाय. त्याच वेळी काऊ कॉर्नर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, यावेळेस सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय. पहिल्या चेंडूवरती येतो चेंडू सीमारेषा पार चौकार. चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. जणू काही तो मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय की काय. आज हिरामन सारखा गोलंदाज असताना देखील त्यावरती प्रेशर लगावण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस सुद्धा तीच दिशा तीच दशा. यावेळेस सलगचा दुसरा चौकार. थँक्यू. आपण सुदामचं थोडं कौतुक करूया की हिरामन सारखा खेळाडू गोलंदाजी करतोय. त्यानं रायगड जिल्ह्याचं ओपनचं क्रिकेट खेळत असताना तो आदिवासी रायगड प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये आलाय. परंतु सुदामने सुद्धा कळून चुकवलंय की मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मी सुद्धा त्या पद्धतीची फलंदाजी करू शकतो. पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा त्या पद्धतीचा चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली चौकाराची हॅट्रिक. चौकार. धाव संख्या 4 ने वधारले. धावफलकावरती धावा वेगाने वाढतायत.
ज्या ठिकाणी 12 या आकड्यावरती अगदी डगआउट मधूनच सेट आला, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, तदनंतर सुद्धा त्याच दिशेवरती एक चौकार लगावला, तदनंतर थर्डमॅन रिझन मध्ये आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. कौतुकास्मय पात्र अशी गोलंदाजी होते, परंतु कौतुकास्मय पात्र अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल चौथ्या चेंडूवरती काय बिघडतं, कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल हिरामनला. हो, यावेळेस खूप केला, यावेळेस सुद्धा सलगचा चौथा येत हा ERPL चौकार. विक्रम या ठिकाणी आपण सुदामच्या बॅट मधून पाहतोय. 5व्या चेंडूवरती सुद्धा हे घडेल का? हो, यावेळेस सन्मान दिलाय, ज्या ठिकाणी सुंदर आपल्याला झेल पाहायला मिळाला. फलंदाज बाद. आतमध्ये परत अवतरलाय आणि त्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला 5 चेंडू मध्ये पाहायला मिळालं. आपण हिरामनचं ही कौतुक करूया, याचसाठी तो जाणला जातो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला 5च्या 4 चेंडूवरती 4 चौकार पाहायला मिळाले होतं, परंतु पाठी काय घडलंय हे महत्वाचं नाहीये, आपण पुढे काय करणार आहोत हे महत्वाचं असतं. क्रिकेट तर हेच सांगून जातं मित्रांनो की वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करता याला जास्तीचं प्राधान्य दिलं जातं आणि तेच तर हिरामनने केलंय. कमबॅकिंग गोलंदाजी करायची होती, कमबॅकिंग गोलंदाजी सातत्याने त्याच्या बॉल मधून आपल्याला पाहायला मिळाली. P1च्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइक साठी आपण मिलिंदला पाहतोय. डावखुरे हाताचा फलंदाज आहे, आक्रमकतेसाठी जरूर जाणला जातो. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू स्टेअर केलाय, स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, खेळाडू सुद्धा धावतो, विजय मात्र क्षेत्ररक्षकाचा होतोय. तद्वर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारले, धावफलक 18 या आकड्यावरती. जिथे P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, जिथे 18 धावसंख्याला 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाली. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 50 धावेचं टार्गेट आहे, 50 धावेचं टार्गेट असल्या कारणाने आपल्याला थोडं विकेटवरती टिकणं खूप गरजेचं होतं. ज्या ठिकाणी सुदाम मैदानामध्ये आला, सुदामने आक्रमण केली, 4 चेंडू मध्ये त्याने 16 धावा केल्या. आपल्या संघासाठी ठीक आहे की चांगली कामगिरी आपण केली. आज एक मोठी स्पर्धा खेळतो, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला 100% देणं हे पण खूप गरजेचं असतं आणि ते सुदामने करून दाखवलं. त्याचवेळी नेक्स्ट मॅच या दिवसातील दुसरी लढत चौक पंचक्रोशी सारंग आणि त्याच्या विरोधात पल्लवी 11 मिरकुटवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, या आपण टॉसबॉक्स मध्ये येऊन लगेचच टॉच विन करून घ्यायचा आहे. अगदी कोणताही वेळ दवडवायचा नाहीये. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश जाधव, कामोठ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, सॉरी धामोते नेरळ या विभागाला तो बिलॉंग करतो. आज तो ERPL सारखी स्पर्धा खेळण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजीसाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय. ज्या ठिकाणी सलामीवीर म्हणून राजेश आला, त्याच्या साथीला आलेला सुदाम आपल्याला तो मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळाला. आता सगळी जबाबदारी मात्र राजेश आणि मिलिंद वरती राहील. पहिलाच बॉल, हो यावेळेस मोठा फटका येतोय, हा ERPL षटकार. ज्या ठिकाणी धावसंख्या 24 या आकड्यावरती आयोजकांची सुद्धा काळजी घेतली जाते की काय की लवकरात लवकर मॅचेस व्हावे, 4-4, 5-5 षटकाचे
सामने खेळायला मिळतील का? यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक आहे स्वतः यष्टी रक्षक. फलंदाज बॅक टू द डगआउट. हो, यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बॅक टू द डगआउट. लागेल. आपला संघ अडचणीत आहे आणि या अडचणीचं साम्राज्य आपल्याला कुठेतरी दूर करावं लागेल. दूर करण्यासाठी आपल्याला 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज गुरुनाथला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करण्यात आलंय. त्या पद्धतीची तो फलंदाजी करू शकेल का? आता मात्र आपल्याला विकेटवरती टिकणं खूप गरजेचं आहे. आपला संघ अडचणीत आहे. या अडचणीच्या काळातून आपल्याला बाहेर पडायचं. या अडचणीला दूर सरकवावं लागेल. किंबहुना या क्रिकेटच्या खेळामध्ये अशा अडचणी येतच असतात. याचसाठी क्रिकेट जाणला जातो. नेहमीच म्हटलं जातं ना की अनिश्चितीचा खेळ. या अनिश्चितीच्या खेळामध्ये कधी काय घडेल, काय बिघडेल ह्याचा काही नियम नाही आहे. चेंडूला सन्मान दिला. यावेळेस रनआउटची संधी होती. एक धाव तर निश्चितपणे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. धावसंख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती 26 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला. तदनंतर एक विकेट. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक विकेट पाहायला मिळाली. चौथा चेंडू टाकला. चौथ्या चेंडूवरती एकच धाव होती, परंतु त्याला दुसऱ्यामध्ये परिवर्तन करण्यात आलं. ह्या चुका नंतर विचार करण्यात भाग पडतायत. हे क्रिकेट आहे. ह्या क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. परंतु पुन्हा एकदा फलंदाज चौथा होतोय मैदानाच्या बाहेर.
मिलिंद ओ स्लोहर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. थोडासा तुम्हाला एक मिनिट थांबवतो, काय हरकत नाहीये. टॉस जिंकलाय एस मिरकुटवाडी टीमने, पल्लवी 11 टीमने. सर्वप्रथम आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामने खेळायचा आहे. पहिलं P1 षटक असणार आहे. तर जे तुमचे कोणते असे जे गोलंदाज की त्यांच्यावर भरोसा असणार आहे ते कमीत कमी धावा देतील आणि तो पहिला P1 षटकामध्ये तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करणार आहात. सूरज आहे, आर्यन आहे, अशोक आहे. यस. आणि कितपर्यंत रोखण्याचा इरादा तुमचा असणार आहे? 40च्या आसपास. माझ्यासोबत चौक पंचक्रोशी सारंग टीमचा कर्णधार जोडलेत. सूरज पवार तर नाव विसरलो, आमच्याच गावचा खेळाडू आहे. यस सूरज, आपल्या वाटेला फलंदाजी आले, टॉस हरलात. टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. नक्कीच बघा, क्षेत्ररक्षणच असतं निर्णय त्यांचा होता, पण आता फलंदाजी करायची आहे तुम्हाला. तर कितपर्यंत टार्गेट 4 षटकामध्ये आपण सेट करणार आहात? 50 ते 60 पर्यंत करून. नक्कीच 50 ते 60. आणि P1 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये सलामीला 2 फलंदाज येणार आहेत. ते कोण असणार आहेत? तू तर चांगला फलंदाज आहे, पण तुझ्याऐवजी दुसरा फलंदाज कोण येणार आहे का? अजून दया आसमा आहे आपलं आणि किरण जंगम. यस, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी ऐकूया नरेजी सी सरांचा आवाज. धन्यवाद सर. ज्या ठिकाणी चला आपण थोडं मैदानाकडे वळूया. पुढचा बॉल हिरामन. यावेळेस ब्रेकर बॉल टाकण्यात आला होता. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु विजय मात्र चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषा पार येतोय, हा चौकार. तहान तर सर भागवली जाणार, परंतु धावा रोखण्याची किंबहुना धावा कमावण्याची तहान कोण भागवणार हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सर या ठिकाणी बघा, आता 12 चेंडू बॅलन्स आहेत आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांचं समीकरण या ठिकाणी जुळवायचं आहे. तर 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी ह्या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत आणि कोणत्या प्रकारची सर फलंदाजी ह्या मैदानामध्ये पाहणार आहोत? बघा काय होणार, कारण पहिला जर का विचार केला, विकेट किती गेले रे? 4 विकेट गेलेत. सी सर थोडासा दबाव आलाय, कारण जे 4 विकेट जे असतात ते खऱ्या अर्थानं टॉप ऑर्डर मध्ये खेळताना आपण पाहतोय मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर आता थोडीशी जबाबदारी आली. तर ही जबाबदारी पार पाडणार का सर? निश्चितपणे आपण असंही म्हणूया की 12 चेंडू 15 धावेची गरज आहे. प्रिया 11 सुकापूर म्हणत असेल की आम्ही जिंकणार, परंतु त्या व्यतिरिक्त स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान संघ सुद्धा म्हणत असेल की आम्ही जिंकणार. कारण हे बदलतं क्रिकेट आहे आणि या बदलत्या क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं आणि तसं घडताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी जर का चांगली झाली तर अर्थात फलंदाजी करणारा प्रिया 11 सुकापूर संघ पराजयाच्या छायेत जाऊ शकतो, परंतु जर तर हे आपण समालोचक किंबहुना बाहेर बसलेले रसिक प्रेक्षक म्हणू शकतायत. परंतु क्रिकेटमध्ये जे 11 खेळाडू किंबहुना 22 खेळाडू खेळतायत ना, त्यांना जर तरची भाषा या संबंधित करणं खूप महत्वाचं ठरत नाही आहे. चौथं षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये विजय आपण पाहतोय. सन्मान दिला होता चेंडूला, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. स्वर घोषित चेंडू आलाय. नियम क्रमांक 22 लागला. एक्स्ट्राची धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, जिथे धावफलकावरती धावा 37 या आकड्यावरती 36 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. यावेळी सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा उचलतोय, फेकतोय,
फंबल आणि फंबल ग्लॅम्बल, परंतु यावेळेस अपघाती स्थळी फलंदाज. बॅक टू द डगआउट. बॅक टू द डगआउट. आल्या पावली मैदानाच्या बाहेर आयकॉन खेळाडू अर्थात अजय बाहेर परतलाय. अजय नाईक मैदानाच्या बाहेर परतलाय. आता मात्र 8व्या क्रमांकावरती पुन्हा एकदा अजय. पुन्हा एकदा अजय. 7 विकेट परतलेत. कुठेतरी आपल्याला विकेट वरती थांबवावं लागेल. आपण स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस संघाचं कौतुक करूया. त्याने सामना सोडला नाही आहे, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही आहे आपण सामना सोडायचा नाही आहे. सगळे खेळाडू एकच म्हणत असतील की आपण जिंकण्यासाठी आलो. सगळेच जण जिंकण्यासाठीच आले असतात, परंतु जिंकण्यासाठी लागणारी मेहनत करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला वाकस संघाकडनं जरूर पाहायला मिळते. जिथे पहिलं षटक हिरामनने टाकलं, तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी कल्पेशची राहिली. तदनंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी हिरामनला प्राचारण करण्यात आलं. हिरामनने तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या. ज्या ठिकाणी चौथं षटक विजयच्या हातामध्ये आपण पाहतोय, त्याने 3 चेंडू टाकले होते. 3 चेंडू मध्ये एक वाईट आला होता, अर्थात 2च चेंडूचा खेळ संपुष्टात आला. ज्या ठिकाणी 2 सलग विकेट पाहायला मिळाले. इनॅट क्रमांक 8व्या क्रमांकावरती स्ट्राईक एंड वरती आपण अजयला पाहतोय. मिलिंद सुद्धा मैदानामध्ये आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं राहील. आणि ती स्ट्राईक आपल्याला मिळेल का? धावफलकावरती तसं पाहिलं ना तर 2 चेंडूचा खेळ संपलाय सर. चला स्पीडअप करायचा आहे, अधिकचा वेळ दौडवायचा नाही आहे मित्रांनो. पहिला वाईट बॉल आहे सर. तदनंतर सलगचे 2 विकेट. पुढचा बॉल स्ट्राईकला अजय. सॉरी, यावेळेस सुद्धा कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. फायनल एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. तत्वर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा 39 या आकड्यावरती. अजून सुद्धा 11 धावेची गरज आहे. ज्या ठिकाणी 9 चेंडू 11 धावा. पहिली मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाले. यस, एक शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळेल. 38च धावसंख्या पाहायला मिळते. या गोष्टीची जरूर दखल घेतली जाईल. ज्या वेळेस 1 बॉल वरती 1 धावेची गरज असताना ह्या शॉर्ट रनची किंमत किती असते ना, ती शेवटच्या चेंडूवरती जरूर कळते. शॉर्ट धावेची आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते. शॉर्ट आहे सर, शॉर्ट आहे सर. तिसऱ्या अंपायरने रिफर केलेले आहे सर.
धावसंख्या 38 ही आकड्यावरती, 38 अशी धावसंख्या. गोलंदाजीसाठी आपण विजयला पाहतोय. कौतुकास्पद पात्र अशी गोलंदाजी सातत्याने त्याच्या बॉलिंग मधून पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा चेंडूला उसळी आहे, एलिव्हेशन मिळालं नाही आहे. क्षेत्ररक्षक एसटी रक्षक कोणतीही चूक करत नाही आहे. फलंदाज बाद. थँक्यू. जमेची बाजू मित्रांनो काय राहिली आहे तर 7 विकेट मैदानाच्या बाहेर परतलेत. कमबॅकिंग गोलंदाजी क्रिकेटच्या टर्म मधला टर्निंग पॉइंट निश्चितपणे हे षटक ठरू शकतं. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, अगदी ज्या वेळी संघाला अडचणीतून बाहेर काढायचं होतं आणि ते विजयने काम केलंय. इन ॲट क्रमांक 9व्या क्रमांकावरती महेशला आपण पाहतोय. मिलिंद मैदानाच्या आतमध्ये आहे. नॉन स्ट्राईक एंड साठी त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस अशी संकट येत आहेत ना की आपला चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, आपल्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. परंतु तसं काही आपल्याला पाहताना मिळत नाही आहे. जिथे 4 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडू मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त 3 धावफलकावरती पाहायला मिळाल्या. अगदी कौतुक करावं तितकं कमी. इकॉनॉमिकल गोलंदाजी, व्हेरिएशन, व्हरायटीज या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. 5वा चेंडू टाकण्यासाठी स्ट्राईकला आपण महेशला पाहतोय. यावेळेस सन्मान दिला चेंडूला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे फर्स्ट स्लिप मध्ये. 1 धाव तर निश्चितपणे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वधारले. धावफलकावरती धावा. डॉट चेंडू आलाय, कदाचित डॉट चेंडू आलाय. ज्या ठिकाणी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याही चेंडूवरती कोणतीही धावसंख्या आलेली नाहीये. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. कोणत्या पद्धतीने फटका पाहायला मिळेल का? एखादा मोठा फटका आला ना तर चांगल्या पद्धतीने आपण कमबॅक करू शकतो. सुंदर गोलंदाजी, परंतु नियंत्रण बिघडलंय. पंचाने इशारा केलाय, स्वरघोषित चेंडू आलाय. ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा 1 ने वाढतील. धावफलक 39 या आकड्यावरती. 39 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे 11 धावेची गरज आहे. 11 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पूर्ण करावाच लागेल. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव तर निश्चितपणे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वाढले. धावफलक 40 या आकड्यावरती. 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकामध्ये धावफलकावरती धावा 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. 10 धावेची गरज आहे. 6 चेंडू टाकले जातील. आता मात्र टीम मीटिंग घेतली गेली आहे. ज्या ठिकाणी टीम मीटिंग मध्ये आपल्याला असा प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल की शेवटचा आणि स्लॉगवरचं षटक कुणाच्या हातात द्यायचं. मग तो 10 धावा डिफेन्स करू शकतो का, किंबहुना समोरचा संघ अर्थात प्रिया 11 सुकापूर तो 10 धावा चेस करू शकतो. यासाठी टीम मीटिंग घेतली गेली आहे. परंतु टीम मीटिंग करणं खूप गरजेचं असतं. परंतु त्याही पेक्षा आपल्याला संघासाठी 100% देणं खूप महत्वाचं राहील. चला, जास्तीचा वेळ दौडवायचा नाही आहे. चला, पहिल्या सामन्यासाठी आपण 11:39 वेळ झाला. वेळ कुणासाठी विशालची थांबत नाहीये. वेळेचं महत्व ठेवणं खूप गरजेचं आहे. अंपायर सर, चला आपण स्पीडअप करायचा आहे. जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. चला, स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय. चला, आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. शेवटच्या चेंडूवर पर्यंत सामना येईल यात मात्र तीळ शंका नाही आहे.
स्ट्राईकला आपण महेशला पाहतो, नॉन स्ट्राईक एंडसाठी 3ऱ्या क्रमांकावरती आलेला मिलिंदला आपण पाहतोय. त्याला स्ट्राईक मिळेल का, त्याच्याकडे असलेला खेळ आपल्याला पाहायला मिळेल का आणि त्या पद्धतीने आपल्याला सामनाही पाहायला मिळेल का. एक मोठी स्पर्धा पाहतोय आणि या मोठ्या स्पर्धेतील एक मोठी लढत आपण पाहतोय, जी लढत आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. शेवटचा आणि स्लॉगवरचे षटक सुधीर यावेळेस मोठा फटका मारला, एलिव्हेशन मिळालं नाहीये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू. 8 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत, ज्या ठिकाणी 10व्या क्रमांकावरती भाग्यवान, नावामध्ये भाग्यवान आहे, परंतु हे भाग्य कुणाच्या बाजूने जाणार. स्ट्राईकला आपण भाग्यवान पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी मिलिंद सुद्धा मनामध्ये असं म्हणत असेल की मला स्ट्राईक द्या रे, परंतु त्याला स्ट्राईक काही मिळत नाही आहे. त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सुधीरच्या गोलंदाजीवरती एक विकेट पाहायला मिळाला. फाईन लेग रिजन मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, 2च धावा पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीचे. 4 चेंडू 8 धावा, परंतु विकेट मात्र 9 आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे समीकरण कोणत्या दिशेने जाईल. एका बाजूला प्रिया 11 सुकापूर संघ पाहतोय, त्याच्या विरोधात असलेला स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकत संघ आपण पाहतोय. शेवटची विकेट आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 9 विकेट मैदानाच्या बाहेर परतलेत. ज्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आपण मिलिंदला पाहणार आहोत, त्याकडे ती क्षमता आहे, त्या पद्धतीने त्याने क्रिकेट अनेक वर्षाचं गाजवले. आज ARPL गाजवायचे असेल ना तर आपल्याला हा सामना जिंकवावा लागेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. चला स्पीडअप करायचं आहे, दोन्ही संघ आपण थोडासा जास्तीचा वेळ दौडवत आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मिलिंद मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या हाताचे फलंदाज आक्रमकतेसाठी जरूर जाणले जात आहेत, त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके जरूर येत आहेत, परंतु या प्रेशरवरती त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळतील का हे पाहणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल, ओ लीडिंग एज फलंदाज बाद आणि संघ होतोय ऑल आउट. ज्या ठिकाणी स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान संघ पहिला सामना विन होतोय. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. काय सामना होता, कुठे सामना गेला, ऑल आउट संघ पाहायला मिळाला. या गोष्टीची दखल घेतली गेली असती ना की आपल्याला विकेट टिकवावं लागले असते, विकेट असते तर आपण निश्चितपणे शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला असता, परंतु तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही आहे. आणि पहिल्या सामन्याचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सामन्यामध्ये प्रथम विजय पत्करलाय ज्या ठिकाणी स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकत संघाने, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, कृपया एक विनंती आहे की आपण जारला कोणी हात लावायचा नाही. जर जार इथून नेला तर त्याला 1000 रुपयाची पॅनल्टी देण्यात येईल. मग तो त्या ठिकाणी खेळाडू असो किंवा संघ मालक असो, त्या संघ मालकाला या ठिकाणी प्रत्येक संघ मालकाला सूचना आहे, 5 संघ मालकाला